नमस्कार. आज 1 जानेवारी आहे आणि आजचा दिवस हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे. इतिहासामध्ये आजच्याच तारखेला म्हणजे 1 जानेवारी 1848 रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या महामानवांनी, महापुरुषांनी पुण्यामध्ये भिडेवाडा या ठिकाणी अखंड भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू करण्याचे महान कार्य आजच्याच तारखेला केले. हजारो वर्षापासून नरकयुक्त अंधार कोठडीमध्ये कितपत पडलेल्या किंवा त्या ठिकाणी अंधार कोठडीमध्ये ढकलून देणाऱ्या मनुस्मृतीने अत्यंत विदारक परिस्थिती भारतीय महिलांची करून ठेवली होती. आणि मग महात्मा ज्योतिराव फुले हे छत्रपती शिवाजी महाराज आणि थॉमस पेन यांच्या विचारांनी प्रभावित होते, मानवतावादी विचारांनी प्रभावित झाले होते. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की समाजातील फार मोठा घटक हा नरकमय यातना भोगत आहे, अंधार कोठडीमध्ये खितपत पडलेला आहे. आणि या अंधार कोठडीतून बाहेर काढण्यासाठी जो मार्ग आहे तो मार्ग म्हणजे शिक्षणाचा मार्ग आहे. म्हणून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना क्षुद्र खचले आणि इतके अनर्थ या अविद्येने केले. आणि मग क्षुद्राती क्षुद्र यांची जी अवस्था होती याही पलीकडे भारतातील सर्वच समाजातील, सर्वच घटकातील महिलांची परिस्थिती ही या क्षुद्र अतिक्षुद्रांच्याही पलीकडची होती, वाईट होती, विदारक होती. आणि त्यातून यांना बाहेर काढण्याचा जो मार्ग होता तो मार्ग म्हणजे शिक्षणाचा मार्ग होता. आणि म्हणून भारतातील पहिली मुलींची शाळा या महामानवांनी सुरू केली आणि नरकमय यातना भोगणाऱ्या तमाम महिलांच्या आयुष्यामध्ये 1 जानेवारी 1848 रोजी चमकणारा असा आशेचा किरण या महामानवांनी निर्माण केला आणि सर्व महिलांचे आयुष्य उजळून निघाले. आणि मग पुढचा प्रवास सुरू झाला आणि या प्रवासामध्ये महिला शिक्षण घेतले, महिलांनी कुटुंब सुधारले, समाज सुधारला. महिला चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित असणाऱ्या आज या आपल्या भारताच्या राष्ट्रपती झाल्या, सध्या आहेत, पंतप्रधान झाल्या, वैमानिक झाल्या, डॉक्टर झाल्या, इंजिनियर झाल्या. हे आहे शिक्षणाचे महत्त्व आणि ही आहे शिक्षणाची पॉवर. महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे, त्यांनी एका ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे त्यांच्या पुस्तकामध्ये. ते म्हणतात की एक शिकलेली एक स्त्री, वन एज्युकेटेड वुमॅन इज इक्वल टू 100 टीचर्स. म्हणजे एक शिक्षित स्त्री ही 100 शिक्षकाच्या बरोबरीची असते. इतकी दूरदृष्टी होती या महामानवांकडे, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याकडे इतकी दूरदृष्टी होती. नुसती दूरदृष्टीच नव्हे तर त्यांच्यामध्ये एक मानवता होती.
आणि मग या मानवतेच्या पोटीच त्यांनी या स्त्रियांच्या वाट्याला आलेल्या नरक यातना दूर करण्यासाठी म्हणून आजच्या तारखेला पुण्यामध्ये भिडेवाडा या ठिकाणी पुण्यातील मुलींची पहिली शाळा सुरू केली भारतातील. पण माझा एक वेगळा अनुभव असा आहे की मी स्वतः अनेक महिलांशी अनेक स्त्रिया असतील, महिला असतील, यांच्याशी जो संवाद साधला, त्याचबरोबर शाळेतील मुली असतील, शिक्षक असतील, यांच्याशी संवाद साधला आणि या संवादामधून मी एक प्रश्न त्यांना करत असे की पुण्यामध्ये जी पहिली मुलींची शाळा भिडेवाडा या ठिकाणी सुरू केली होती भारतातील, तर तो भिडेवाडा नेमका कुठे आहे, असा प्रश्न मी ज्यावेळी केला. अनेक वर्षापासून मी हा प्रश्न करत आलो आहे संवाद साधत असताना. त्यावेळी मला काहीही उत्तर मिळाले नाही. 0.1% उत्तर मला त्या ठिकाणी मिळाले की अमुक अमुक या ठिकाणी भिडेवाडा आहे. आणि मग ही खूप खेदाची आणि दुःखाची बाब आहे की ज्या गोष्टीमुळे आपल्या आयुष्याला कलाटणी मिळाली, आपले आयुष्य उजळून निघाले, ती बाब किंवा ती गोष्ट किंवा ती शाळा जिथे सुरू झाली, ज्या भिडेवाड्यामध्ये सुरू झाली, तो भिडेवाडा नेमका पुण्यामध्ये कुठे आहे हे अद्याप 99% लोकांना माहिती नाही. महिलांना पण माहिती नाही, पुरुषांना पण माहिती नाही, आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पण माहिती नाही आणि शिक्षकांना पण माहिती नाही. तर मी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगतो की भिडेवाडा नेमका आहे कुठे. तर तो म्हणजे पुण्यातील प्रसिद्ध देवस्थान जे आहे, जो प्रसिद्ध गणपती आहे दगडूशेठ गणपती, त्या दगडूशेठ गणपतीच्या अगदी समोरच्या बाजूलाच, अगदी समोरच हा भिडेवाडा उभा आहे. परंतु व्यवस्थेने तिथे कोणताही मोठा फलक लावलेला नव्हता. त्याची कारणे काय असतील मला माहिती नाही. परंतु आमच्यासारख्या काही चिकित्सक लोकांनी ज्यावेळी तो शोधण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी तो वाचण्यामध्ये आला. काही अभ्यासू लोकांनी तो सांगितला पण की या ठिकाणी आहे, आणि आम्ही प्रत्यक्ष जाऊन पाहिला. मी स्वतः प्रत्यक्ष अनेक वेळा जाऊन पाहिला, त्याला नमन केले. त्यावेळी त्याची अवस्था फार बिकट होती, तो आडगळीत होता. परंतु आत्ताच शासनाच्या माध्यमातून त्याचे नूतनीकरण आणि स्मारकाचे कार्य प्रगतीपथावर आहे. तर माझं सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की तुम्ही पुणे जिल्ह्यातून, महाराष्ट्रातून, भारतातून ज्या प्रसिद्ध गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येत आहे ना, जिकडे तुम्ही तोंड करून दर्शन घेताय आणि पाठ फिरवलेली असते, त्या तुमचे जिथे पाठ असते त्या पाठीलाच किंवा त्या पाठीच्या मागेच भारतातील पहिली मुलींची शाळा ज्या भिडेवाड्यामध्ये सुरू केली, तो भिडेवाडा तिथेच उभा आहे. आणि याचे पण वाईट वाटते की कोणी प्रयत्न सुद्धा केला नाही की कुठे आहे म्हणून तो शोधण्याचा महिलांनी. परंतु इतर प्रयत्न आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात, याचे पण दुःख आहे. तिथेच समोरच हजारो स्त्रिया धार्मिक कार्यासाठी तिथे दरवर्षी नित्य नियमाने येत असतात. परंतु त्यांच्यापैकी कोणीही हे प्रयत्न केले नाहीत की ज्या मुलींच्या पहिल्या शाळेने, जिथे भिडेवाड्यामध्ये ती शाळा सुरू झाली, त्या शाळेमुळे आपले आयुष्य बदलले. ती शाळा नेमकी आहे कुठे हे शोधण्याचा चिकित्सक प्रयत्न अद्याप करताना कोणी दिसत नाही. म्हणून मी परत आपल्याला एकदा सांगतो की दगडूशेठ गणपतीच्या अगदी समोरच थोडंसं उजव्या बाजूला तुम्ही पहा, इथे बोर्ड लागलेला आहे, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठीची
भारतातील पहिली शाळा सुरू केली, तो भिडेवाडा असा फलक आहे. आपण आयुष्यातून एक वेळा तरी नक्की जा आणि त्या भिडेवाड्याला नमन करा, कारण तिथे जी शाळा सुरू झाली तिथूनच आपल्या सर्व भारतीयांचे आयुष्य बदलले. जी दुःखाची आडगळ होती ती दूर झाली आणि आज आपल्याला जे सुखाचे दिवस आलेले आहेत ते त्याच भिडेवाड्यातील सुरू झालेल्या 1 जानेवारी 1848च्या शाळेमुळे. आणि ती शाळा ज्यांनी सुरू केली ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती महात्मा सावित्रीबाई फुले यांना मी वंदन करतो. जय ज्योती, जय क्रांती. धन्यवाद.